म्हणजे मराठ्याचा सर्वश्रेष्ठ आम्ही मानतो ज्या छत्रपतींना, त्यांच्याबरोबर बैठका करून मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवलेले आहेत. छत्रपतींची बैठक झाली त्यावेळी सुपरनिमोरियम पद्धतीनं आम्ही मराठा समाजाला दिलासा देण्याचं काम करू असं दुसऱ्या दिवशी आम्ही करतो अशी घोषणा करून 2 दिवसाने EWS आरक्षण लागू केलं. म्हणजे मराठा समाजाला धोका देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि येत्या काही दिवसात याच्या संदर्भात रणनीती चालू आहे आणि याचा परिणाम सरकारला नक्की दिसेल. आम्ही आरक्षणाची भीक मागणार नाही, आरक्षण आम्ही हिसकावून घेऊ आणि आमची पहिली मागणी आहे की आयोगाने, गायकवाड आयोगाने आम्हाला आरक्षण OBC सामाजिक आणि मागासलेपण आमचं सिद्ध केलेलं आहे, तर हायकोर्टाने सिद्ध केलेलं आहे, तिन्ही सभागृहाने सिद्ध केलेलं आहे. आम्ही जर का OBC सिद्ध झालेलो आहे तर आम्हाला याच्या पुढची मागणी अशी असेल की आम्हाला OBC मध्येच समाविष्ट करावं अशा धर्तीवरती. कारण आमचं वेगळं EWS SBCचं जे आमचं आरक्षण आहे ते जर का तुम्ही टिकवू शकत नसाल तर आम्ही कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही भूमिका घेतली होती, पण ती आम्ही आता भूमिका बदलण्याच्या प्रयत्नात आहोत आणि येत्या काही दिवसात मराठा क्रांती मोर्चाची एक राज्यस्तरीय बैठक होऊन त्या ठिकाणी ही भूमिका स्पष्ट होईल. OBC समाजाचा विरोध आहे की मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यायला, मग हे आरक्षण कसं मिळणार आहे? या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या लोकसंख्येवरती हे आरक्षण दिलं पाहिजे, पण या 50%च्या आरक्षणामध्ये काही समाजांना, काही जातींना फुगीर आरक्षण दिलेलं आहे. हा फुगवटा काढून तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता, पण कुठल्याही पक्षाची, कुठल्याही राज्यकर्त्यांची मानसिकता तशी नव्हती. आज आम्ही मागणी करतोय की आम्हाला OBC मधूनच आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका येत्या काही दिवसात आम्ही सर्व राज्यातील समन्वयक एकत्र बसून ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. OBC मध्ये 342 जाती आहेत, त्यांची 52% लोकसंख्या आहे आणि त्यांना आरक्षण फक्त 27% आहे. मग ते कसं काय पॉसिबल आहे? त्याच प्रकारे जसं तुम्ही इतक्या जाती बोललात, 342 कास्ट आहे. हां, 342 मध्ये काही समाजांची 52% त्यांची लोकसंख्या आहे, तर 27% फक्त आरक्षण आहे. पण त्याच्यामधल्या अशा काही जाती आहेत की त्यांची वास्तविक पाहता तेवढी लोकसंख्या नसताना सुद्धा त्यांना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा 2 पट आरक्षण दिलेलं आहे. टोटल मी म्हणतो त्यांना किती आहे? 27%. 52% त्यांची लोकसंख्या आहे असं याच्यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी जनगणनेचं म्हणणं आहे, आत्ताचं नाही. तर 52% लोकसंख्येला घटकाला 27% आरक्षण आहे. पण मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कसे काय मॅनेज होऊ शकता? ते सरकारने ठरवावं आता, कारण सरकारची भूमिका अशी असली पाहिजे आता इथून पुढे. आम्ही OBC सिद्ध झालेलो आहे ना, कुठलीही जात त्यांना मिळालेलं आरक्षण हे कुठल्याही आयोगानं दिलेलं आरक्षण नाही. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे, तिन्ही सभागृहामध्ये टिकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आयोगानं दिलेलं आरक्षण असतानासुद्धा तुम्ही आम्हाला त्याच्यामधून OBC मधून बाहेर ढकललं जातं आहे. आम्ही हेही मान्य करत होतो की कुठल्याही समाजाला न दुखावता आम्हाला आरक्षण भेटत असेल तर 100% मराठा समाज स्वीकारायला तयार होता, परंतु आमचं आरक्षण लटकवत ठेवण्याचं काम सर्व समाज करत आहेत किंवा इतर जातीतले काही लोक मुद्दाम आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध वेळोवेळी कोर्टात जाऊन हे टिकू देत नाही आहेत आणि तेच राज्यकर्तेही करत आहेत. त्यामुळं आमची भूमिका आता येत्या काही दिवसात नक्की बदलेल. आम्हाला OBC मधून आरक्षण द्यावं ही आमची भूमिका स्पष्ट होत चाललेली आहे. हे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अतिशय संताप येणारं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मराठाद्रोही काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. गेली 30 वर्ष औरंगाबादमधील जनतेची मागणी होती की ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रातील आया बहिणींची आबरू लुटली, महाराष्ट्रातील स्त्रियांना जुलमीपणाने उचलून घेऊन जाऊन महाराष्ट्रातील स्त्रियांवरती अत्याचार, छळ केला,
अनेक धार्मिक मंदिरं उडवली आणि अशा जुलमी माणसाचं नाव आमच्या शहराला आहे आणि ते कुठंतरी बदला अशी गेले कित्येक वर्ष या औरंगाबादमधल्या जनतेची, शिवप्रेमी जनतेची मागणी होती आणि याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठवल्यानंतर आता 2 दिवसात संभाजीनगरचं नाव बदलण्यात, औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार अशा बातम्या आल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या काँग्रेसचे नेते वेळोवेळी मराठा विरुद्ध वक्तव्य करत असतात आणि प्रत्येक वेळी एक नवीन मंत्री असे वक्तव्य करत असतो। त्याचप्रमाणे काल महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल एक अतिशय संतापजनक वक्तव्य केलेलं आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करून देणार नाही, इतिहास पुसू शकत नाही। आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे की तुमचा नक्की इतिहास काँग्रेसचा काय आहे तो संपूर्ण भारताला माहिती आहे। तुमचं मूळ मुस्लिम असल्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपल्या वरिष्ठांना खुश करण्याचं काम बाळासाहेब थोरात करतायत। हे महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला शोभणारं नाही। आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं तळवे चाटणे बंद करा असा मराठा क्रांती मोर्चाचा सवाल आहे। ज्या जनतेनं मागणी केलेली आहे की या औरंगाबादचं नाव संभाजीनगर म्हणून करा, या महाराष्ट्राला एक वैभव लाभून दिलेलं, जनतेच्या हितासाठी एक स्वराज्याचं रक्षण कसं करावं असं ज्या राजानं शिकवून दिलं, अशा राजाचं नाव या शहराला मिळावं म्हणून गेले कित्येक वर्ष ही जनता याचा पाठपुरावा करत असताना या अशा नालायक मंत्र्यांचं वक्तव्य असं येतं आहे, याचा तीव्र संताप मराठा समाजामध्ये एवन महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिवप्रेमींमध्ये आहे। आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे गेले कित्येक वर्ष हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आज या सरकारमध्ये सत्ता स्थापन करून ह्या सत्ता उपभोगत आहेत, त्या शिवसेनेला आता आपलं हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे। जर का तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर नाव बदललं नाही तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला शिवसेना नाही तर औरंगजेब सेना म्हणून संबोधाय कमी पडणार नाही। त्यामुळं आता शिवसेनेनं आपलं हिंदुत्व त्या ठिकाणी सिद्ध करावं, अन्यथा त्या आपल्या शिव हा शब्द काढून औरंगजेब शब्द लावावा अशी आमची जाहीर मागणी आहे। गेले कित्येक वर्ष सामनाचे संपादक आम्हाला हिंदुत्व शिकवू नका अशा प्रकारचं वक्तव्य करतायत, पण त्यांना आता हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे आणि महाराष्ट्रातला शिवप्रेमी जनता वाट बघते की तुम्ही कशा प्रकारे ही संभाजीनगरच्या संदर्भात तुमचं वक्तव्य किंवा संभाजीनगरचं नामकरण करण्याच्या बाबतीत तुम्ही काय धाडस करताय आणि तुम्ही शिवाजी महाराजांच्या संदर्भात किती खरं प्रेम आहे तुमचं हे सिद्ध होईल। ह्याच्यामध्ये बांधवांनो असा विषय आहे, गेले कित्येक वर्ष मराठा समाजाच्या संदर्भात काँग्रेसचे वेगवेगळे नेते वेगवेगळं वक्तव्य करतायत। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती येण्यापूर्वी अशोक चव्हाणांना आमच्या मराठा समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी, समन्वयकांनी भेट घेतली। त्या ठिकाणी सांगितलं सुप्रीम कोर्टात आपली केस टिकण्यासाठी आपण अशी तयारी करायला पाहिजे, त्याच्याकडं संपूर्णपणे दुर्लक्ष करून अक्षरशः मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती येण्यासाठी अशोकराव चव्हाण जबाबदार आहेत। गेले कित्येक सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाला सरकारचे वकील पोचत नाहीत, कागदपत्र पोचत नाहीत, म्हणजे मराठा समाजाचा कसा द्वेष करायचं हे रीतसरपणे ठरवून ह्या गोष्टी केल्या जातात। आरक्षणाच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचं काम अशोकराव चव्हाण असू द्या, विजय वडेट्टीवार असू द्या, असे ही सगळी मंडळी करतायत। त्यांच्याच पक्षातले काही प्रवक्ते EWSच्या आरक्षणासाठी कोर्टात जातात आणि EWSचं आरक्षण आम्हाला मिळावं, जे आरक्षण मराठा समाजाच्या मूळ आरक्षणावरती घाला घालणार आहे असं आरक्षण यांनी ओढावून किंवा जबरदस्तीनं मराठा समाजावरती थोपवण्याचं काम केलेलं आहे।
गेल्या काही दिवसापूर्वी जानेवारीमध्ये श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आरक्षणाचे काही तज्ज्ञ मंडळी यांनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या समवेत एक बैठक केली होती. त्या बैठकीमध्ये काही विषय झाले होते आणि ते विषय असे होते की EWS हे आरक्षण मराठा समाजाच्या मुख्य आरक्षणाला धोकादायक आहे आणि त्यांचेच सरकारचे वकील पटवालिया यांनी सांगितलं होतं की EWSचं आरक्षण लागू करू नका. परंतु छत्रपती संभाजीराजे असू द्या, मराठा समाज असू द्या, यांना धोका देण्याचं काम अशोक चव्हाण असू द्या, विजय वडेट्टीवार असू द्या, बाळासाहेब थोरात असू द्या, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असू द्या, यांनी वेळोवेळी केलेला आहे आणि EWSचं आरक्षण लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच प्रकारे मराठा समाजातल्या हजारो विद्यार्थ्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात जे सरकारच्या अतिरेकेमध्ये किंवा सरकार देऊ शकतं तेही आजपर्यंत दिलं नाही. कोविडचं कारण दाखवून मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जातो. असे वेगवेगळे आंदोलनं असू द्या, मराठा समाजाचे प्रश्न असू द्या, याच्यावरती रितसरपणे मराठा समाजाला कोंडीत पकडण्याचं किंवा मराठा समाजाला भडकवण्याचं, डिवचण्याचं काम हे काँग्रेसचे नेते वेळोवेळी करत आहेत आणि हे आपलं सरकार नसून हे भ्रष्ट सरकार आहे, हे मराठा विरोधी सरकार आहे, हे यांनी स्पष्ट करून दिलेलं आहे. संभाजीनगरच्या नामकरणाच्या संदर्भात त्यांनी जर का स्पष्ट भूमिका सरकारने घेतली नाही तर उद्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केली जातील, या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. कोविडच्या धर्तीवरती आम्ही गेले 1 वर्ष जी आंदोलनं करत आहोत ही कमी संख्येची असली तरी वेगवेगळ्या स्वरूपाची असतील आणि त्याच धर्तीवरती गनिमी काव्याने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं उद्यापासून अशोकराव चव्हाण असतील, विजय वडेट्टीवार असतील आणि प्रामुख्याने संभाजीनगर होऊ देणार नाही नामकरण अशा बाळासाहेब थोरातांच्या विरुद्ध असतील.